निवडणूक आयोगासमवेत विरोधकांची आज पुन्हा बैठक पार पडते। राज्य निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसमवेत ही बैठक होणार आहे। सरकारच्या प्रशासकीय इमारतीमध्ये 11 वाजता ही बैठक होईल। राज्य निवडणूक आयोग दिनेश वाघमारे यांच्या समवेत ही बैठक पार पडेल। उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह नेत्यांची उपस्थिती सुद्धा या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। आज पुन्हा एकदा ही बैठक होते। अगदी काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार आहे। काल जी चर्चा होती ती अपुरी राहिलेली होती। काही महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, मुद्दे आहेत ते आजच्या दिवशी सुद्धा मांडायचे आहेत आणि त्यामुळे आज ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। कारण आपण बघितलेलं होतं मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्या समवेत बैठक झालेली होती। मात्र आता पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसमवेत ही बैठक होते। उद्धव ठाकरे शिवालयामध्ये पोहोचलेले आहेत। राज ठाकरे आयोगाच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत आणि त्याची ही 2 महत्त्वाची दृश्य आपण बघू शकतोय। आजच्या या भेटीमध्ये शिष्टमंडळामधले कोण नेते उपस्थित राहतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। तर काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ सुद्धा या शिष्टमंडळामध्ये आजच्या दिवशी सहभागी होणार अशी ही माहिती समोर येते आहे। वोट चोरी किंवा मतदान घुसवणं या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत या होऊ नये म्हणून की बाबा 6 नंबरचा फॉर्म, 7 नंबरचा फॉर्म, प्रत्येक मतदाराने नोंदवलेला फॉर्म माझं नाव आहे की नाही, माझं ह्या लोकांची नावं वगळलेली आहेत, मृत आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत की नाही याचा सगळा खातरजमा करून निर्दोष अशी म्हणजे दोषमुक्त मतदार यादी ज्या वेळेला व्यवस्थित असेल त्यावेळेला निवडणुका निश्चितच फ्री अँड फेअर पद्धतीने होतील याच्यासाठी वोटर लिस्ट विषय असा आहे की हा पुढाकार शिवसेनेने घेतलेला आहे। सर्वांना निमंत्रित त्यांनी केलेलं आहे आणि हे निमंत्रण आपल्या निकोप लोकशाहीसाठी आहे। निकोप निवडणुकांकरताय त्यामुळं कोण काय याच्यापेक्षाही याच्यामध्ये तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा निमंत्रण दिलं होतं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं होतं। त्यांनी सुद्धा येणं आवश्यक होतं जर त्यांना निकोप निवडणूक पाहिजे असेल, लोकशाही पाहिजे असेल तर। विषय लोकशाहीचा आहे, निकोप निवडणुकीचा आहे आणि यामध्ये जर निमंत्रण सगळ्यांनाच होतं, सत्ताधाऱ्यांना सुद्धा होतं का तुम्ही सुद्धा या, ज्याला लोकशाही पाहिजे त्यांनी यावं अशी अपेक्षा आहे। सर्वपक्षीय नेते भेटायला जात आहेत। आज काय होणं अपेक्षित आहे? सगळेच नेते आजची राहिलेली चर्चा पुढे सुरू ठेवू, कारण काही गोष्टी केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोगावर ढकलत होतं। राज्य निवडणूक आयोग, केंद्र, त्यामुळे आमोर-समोर दोघांबरोबर एकत्र चर्चा। विरोधी पक्षाचं एकमत होतंय का? कारण सगळ्याच वेगवेगळ्या पक्षाचे एकमध्ये काही प्रॉब्लेम नाही। आज पुन्हा एकदा शिष्टमंडळ येथे भेट देणारे निवडणूक आयोगाला काय सांगाल? काल जी भेट झाली त्यात चर्चा कुठेतरी अपूर्ण झाली, आज पुन्हा एकदा भेट आहे? नाही, अपूर्ण होण्याची खात्रीच होती, कारण राजसाहेबांनी शिष्टमंडळाने जे काय परखड प्रश्न विचारले होते त्याची कदाचित उत्तरं द्यायला जमली नसावी आणि आधीच बाळगोळकरांनी मागणी केलेली होती की दोन्ही आयुक्तांनी एकत्र बसा म्हणजे जे काय प्रश्न त्याची उत्तरं देता येतील। ह्याच्यामध्ये अनेक प्रश्न राजसाहेबांनी विचारले होते। व्हीव्हीपॅटचा विषय असेल, दुबार मतदान असेल, 18 वर्षावरील उमेदवार असेल, तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही केंद्रालाही कळवू आणि त्याप्रमाणे आज त्यांनी ती बैठक आयोजित केलेली आहे। पण पाहायला गेलं तर आज शरद पवार देखील बैठकीला अनुपस्थित राहतील असं कळतंय। ते पुण्याला गेले आहेत, हर्षवर्धन सपकाळ देखील येत नाहीयेत, काय सांगाल? नाही, विषय हा नाहीच आहे। एक लक्षात घ्या, हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ आहे आणि याच्यामध्ये विरोधक किंवा सत्ताधारी हा विषय नाहीच आहे। विषय असा आहे की तर आपण काही राजकीय प्रतिक्रिया सुद्धा बघितलेल्या आहेत। आज सुद्धा अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत ते समोर येणार आहेत, चर्चा होणार आहे आणि त्यामुळे ही भेट सुद्धा अत्यंत महत्त्वाची असल्याचं आता काही नेत्यांनी म्हटलेलं आहे। मुंबईमधली हे दृश्य पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात तसं राहुलजी गांधींनी म्हटल्याप्रमाणे की हे ओढ चोरीचा प्रमाण आणि त्या ओढ चोरीतून, मतचोरीतून जो फायदा उचलला जातो आहे आणि त्यामध्ये निवडणुकीच्या मध्ये पारदर्शकता दिसत नाही म्हणून मतदार याद्या अगदी अद्यावत आणि सदोष व्हाव्यात, त्यामध्ये कुठेही घोळ दिसू नये अशी आमच्या सर्वांची मागणी आहे आणि त्यासाठी आजच्या भेटीमध्ये यावर चर्चा होणार आहे।